कृष्णा एक मराठी कृष्णा भोले उत्कृष्ट मराठीचे समालोचक आमच्या समोर त्यांचं देखील आपण सहज स्वागत करूया. पण मस्त जबरदस्त आयोजन पाहायला मिळतंय. आज या टुर्नामेंटमध्ये विचार केला सर्व आपल्या तालुक्यातील रती महारथी आमचे सन्मान्य अतिथी किरण साहेब यांचं स्वागत हेतूचे सत्कार समीर पारेख यांच्या शुभास्ते केला जातो. शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना त्यावेळी सन्मानित केला जातो. आपण या स्वागताला स्वीकार करा. आज विचार केला कृष्णा प्रेक्षकांची गर्दी आज चांगली पाहायला मिळते. 2 दिवसाच्या तुलनेमध्ये आज मात्र जेवढं प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात सर्वांचा आपण पुन्हा एकदा आरसीसी क्रिकेट संघ रीस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली शृंखला त्या शृंखलेची आजची तिसरी रात्र. त्या रात्रीमध्ये आपण सर्वांचं स्वागत करूया. दोन्ही संघाचा टेल्समॅन म्हणजे 12 प्रतिनिधी आपण समालोचक कक्षामध्ये पाठवायचं आहे. अजिंक्य स्पोर्ट खालापूर आणि श्रेया विजन हुरन या दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती असणार आहे ते कंपल्सरी 12 प्रतिनिधी या ठिकाणी टेल्समॅनचा समालोचक कक्षामध्ये असणार याची नोंद आपण दोन्ही संघाने घ्यायचे. जबरदस्त कृष्णापर्ण सामन्याचं आयोजन पाहायला मिळतं. पहिला सामना आपण पाहिला असेल कैलासवासी अस्मिता रीस संघाने जिंकला आणि त्याच्याकडे मला दुसरा सामना आपण पाहिला असेल बारक्या कांबळ्याचा संघ ज्याने जो सामना जिंकलाय. त्याच्यानंतर या तिसऱ्या सामन्याची लढत जी प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते आहे आणि कृष्णा विचार केला ही टुर्नामेंट पूर्णपणे कव्हरेज केली गेली. आपण पाहिलं असेल पनवेल टेनिस क्रिकेट लीगच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. घर बसल्या प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. भूषण पारिके या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांचे सहकारी आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके सर्वांचे परिस्तापचे मार्गदर्शक खालापूर पंचायत समितीचे माजी सदस्य आणि वासव ग्रामाचे विद्यमान माजी सरपंच लक्ष्मण पारिकर साहेब या ठिकाणी बसले. त्यांचं आपण मनापासून सहर्ष स्वागत करायला करूया. पहिल्या फेरीची तिसरी लढत बंडू मस्कर अतिशय चांगलं मराठी समालोचन या ठिकाणी करता अभिषेक पाटील जे ॲडव्होकेट सलामीची जोडी मैदानामध्ये येते. पंचांचा 17 सुरू झाल्याचा इशारा सलामीची जोडी मैदानामध्ये येते. टोरन संघाकडून जिबीत आणि रोहन तर अजिंक्य स्पोर्ट खालापूर संघाचा करणार मयूर पाटील टेल्समॅन लवकर आपण समालोचक कक्षामध्ये पाठवायचं आहे. महेश पवार 12 प्रतिनिधी टेल्समॅन आपण समालोचक कक्षामध्ये पाठवायचं आहे. एक सोलंकी मास्टर माइंड ज्याला म्हटलं जाते अभिषेक पाटील बऱ्याच खेळाडूंचे अतिशय प्रशंसा करतायत. जबरदस्त आपले मराठीचे समालोचक. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू जबरदस्त फटका पाहणार डावीचा फटका स्कोर लेगच्या दिशेनं पंचांचा 4 धावांचा इशारा चौकार. 55वा जो प्लेयर्स आहे त्यांनी चौकार आपला काटा उघडलाय तो प्लेयर्स राहिला जीवित विजय. गोलंदाज रायगड एक्सप्रेस नरेश तोमरेला पहिल्या चेंडूवरती चौकारचा मार मिळतोय 4 त्यावेळी जीवितने आपला खाता उघडलाय. जबरदस्त चेंडू जबरदस्त डिलिव्हरी फिरून मारण्याचा प्रयत्न जीवितचा मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये चांगली गोलंदाजी झाली आहे. थोडीशी खराब क्षेत्ररक्षकामुळे ही एक धाव मिळते आहे की टोरन संघाला. पहिल्या चेंडूवरती चौकार कृष्णा त्याच्यानंतर एक सिंगल्स 5 धावसंख्येवरती पोहोचतोय जीवित. तर शर्या 11 वुरन संघाची धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 5. शांत क्रिकेट पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी अतिशय उल्लेखनीय पाहायला मिळते. आज मात्र या मैदानावरती जनसमुदाय प्रेक्षकांचा पाहायला मिळत आहे जिथे सर्व प्रेक्षक या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. या सर्वांचं पण कृष्ण मनापासून खऱ्या अर्थानं स्वागत करूया. आणि हा जो मैदान आहे ऐतिहासिक जो मैदान आहे या मैदानात तुम्ही कुठेही बसलात तरी आरामात तुम्हाला सामने पाहता येत आहेत. मात्र बोलूया आपण या सामन्याकडे. नरेश ठोंबरे जबरदस्त डिलिव्हरी अक्षरला चेंडू फलंदाज रोहन 11 रन करण्याचा प्रयत्न करतात. चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क होत नाहीये. जबरदस्त या चेंडूवरती डिलिव्हरी पाहायला मिळाली जिथं पहिल्या चेंडूवरती चौकार आला
त्याच्यानंतर मात्र एक सिंगल झाली आहे. 5 धावसंख्या ते पाहायला मिळते. तर उरण संघाची धाव जिथं 5 षटकाचा हा सामना पहिला मॅन्डेटरी बॉम्बेचा षटकामध्ये नरेश टोंबरे. नरेश टोंबरे रायगड एक्सप्रेस जबरदस्त गोलंदाजी करतोय. या गोलंदाजीची स्तुती आपण केली असेल बऱ्याच मैदानात आपण त्याची गोलंदाजी पाहिली आहे आणि जबरदस्त गोलंदाजी करतोय कृष्णा गोलंदाज. आतापर्यंत विचार केला पहिल्या चेंडूवरती चौकारचा मार दिला त्याच्यानंतर जबरदस्त कमबॅक केलं. सुंदर गोलंदाजी करतोय तो गोलंदाज नरेश टोंबरे. क्षेत्र महाराष्ट्रामध्ये थोडस बदल करताय. एकू सोलंकी त्या ठिकाणी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये थोडासा बदल करतोय परिवर्तन करतोय. फलंदाज रोहन याच्यासाठी रोहन मात्र आतापर्यंत 2 चेंडूचा सामना घोषणा केलाय. त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये अजून कुठला बॅटच्या साईन कुठले धाव येत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी सुंदर गोलंदाजी करतोय मात्र रोहन ज्याला 3 चेंडू खेळलाय 3 चेंडू मात्र निर्धाव म्हणजे ब्लॅक शॉट खेळतोय. तर रोहन ज्या जीवित सुरुवात चांगली केली आहे अशा वेळेस मात्र बिंदूवर या ठिकाणी सिंगल डबल साव घेऊन आपली स्ट्राईक रोटेशन करायला हवी होती ते रोहन यानं. मात्र नरेश टोंबरे आपली गोलंदाजी सुरेख करतोय. तर या मैदानावरती सपोर्ट करायचा प्रयत्न थोडासा बाउन्स केला चेंडू रोहन खेळण्याचा प्रयत्न करतोय. जबरदस्त गोलंदाजी कृष्णा षटकामध्ये केली आहे ती रायगड असं नरेश टोंबरेनं. त्या नरेश टोंबरेला पहिल्या चेंडूने चौकारला त्याच्यानंतर फक्त एक सिंगल धाव झाली आणि जीवित मात्र त्या पहिल्या 5 धावा जमवल्या. त्याच्यानंतर मात्र रोहननं 4 चेंडूचा सामना केलाय. मात्र 0 धावसंख्या फलंदाजी करतो रोहन. मात्र संघाची धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर बिनबाद 5 सावध संघ सुरुवात आहे. तो श्रेया 11 उरण संघाची. जबरदस्त आयोजन पाहायला मिळतं. आपण पाहिले असेल पहिली जी डेनाची टुर्नामेंट ग्रामीणची त्याच्यानंतर काल देखील जबरदस्त सामने आपल्याला या ठिकाणी प्रत्येक पाहायला मिळाला. आज मात्र जी ओपनचे जे संघ आहेत त्या ओपनच्या टीमच्या मैदानात त्यांना सर्व रती महारथी प्रत्येक तालुक्यामधून या मैदानात खेळण्याची त्यांना संधी भेटली आहे. तर नक्कीच आपण या सर्व खेळाडूंना देखील शुभेच्छा देऊया. पहिला सामना या मैदानात खेळला गेला होता पहिल्याच वर्षी अस्मिता रिस आणि त्यांच्याबरोबर आपण पाहिलं तर शिपलाज कर्मचारी यांच्याबरोबर सामना होता. तर शिपलाज संघाला पराभूत केलं होतं ते आपल्या काय रिस संघानं. त्याच्यानंतर आता दुसरा सामना आपण पाहिला असेल. दुसरा सामना जो मैत्री स्पोर्ट पनवेल आणि त्यांच्याबरोबर जबरदस्त गोलंदाजी करतोय. गोलंदाज कृष्णा जबरदस्त गोलंदाजी केली आहे की नरेशनं. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आहे गोलंदाज महेश म्हात्रे वायल एक्सप्रेस. जबरदस्त गोलंदाजी महेश आपले त्या ठिकाणी आपला संघाला साजेशी गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव त्याच्यानंतर मात्र दुसरा चेंडू निर्धाव. ज्या जीवित पहिल्या चेंडूचे चौकार मारून खाता उघडला तो जीवित मात्र या ठिकाणी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क होत नाही. जबरदस्त गोलंदाजी करतोय त्या मैदानात येतो महेश म्हात्रे. महेश म्हात्रे जबरदस्त गोलंदाजी बऱ्याच मैदानावरती त्याने चांगला खेळ केला. पुन्हा एकदा सुरेख चेंडू तिसरा चेंडू निर्धाव खेळतोय तो वयाल संघाकडून खेळत असता. आज मात्र खालापूर संघाकडून खेळत जबरदस्त गोलंदाजी करतोय मैदानावरती तो महेश म्हात्रे. टाके तुम्ही हेड कडून कृष्णा गोलंदाजी करतोय. 5 षटकाचा सामना त्याच्यातील विचार जर केला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये नरेश टोंबरेनं 5 धावा जरी खर्च केल्या असतील तरी मात्र या षटकामध्ये महेश म्हात्रेला जी गोलंदाजी करायची ती आपली कामगिरी करायची ती कामगिरी सुरेख बजावतोय तो महेश म्हात्रे. 7 चेंडू आतापर्यंत निर्धाव त्या सत्रातील आपल्याला या ठिकाणी माहिती पुरवतात प्रतीक पारिकर. अक्षमवर टाकला चेंडू अक्षमच्या थोडासा बाहेर चेंडू पंचाचा स्वयं चेंडूचा इशारा. पहिली सावंतर धाव कृष्णा या सत्रात मिळते ती उरण संघाला. सलामी आलेलं गोलंदाज जीवित आणि रोहन मैदानामध्ये रोहन जीवित सुरुवात चांगली केली. रोहन 4 चेंडूचा सामना केला. एकही धाव त्याच्या खात्यावरती नाही आहे. महेश मात्र जबरदस्त गोलंदाजी करू या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद होते. तर रोहन धावचूरच्या स्वरूपाने का होईना मात्र पहिली सफलता मिळते ते खालापूर संघाला महेश म्हात्रेच्या रूपाने.
आता गोलंदाजी पाहायला भेटतो महेश म्हात्रे. जशी नरेश ठोंबरेची गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी करतोय तो महेश म्हात्रे. जरी एक सोया चेंडूचा मारा केला असेल पण सुंदर गोलंदाजी करतोय. टप्पा अचूक आहे, वेगावरती नियंत्रण व्हेरिएशन चांगलं करतोय तो गोलंदाज महेश म्हात्रे. टाकेटे विकेट घेऊन गोलंदाजी करतो. पहिल्या फलंदाज बांधायला घरून 0 धावसंख्या ज्यांना 4 चेंडूचा सामना केला तर मात्र फलंदाज जीवित आणि संदीप ही जोडी मैदानामध्ये. 5 षटकांचा सामना. अभिषेक पाटील आपले ऍडव्होकेट मित्र या ठिकाणी जबरदस्त मराठीचे समालोचक करून या ठिकाणी सर्व खेळाडूंची चांगली स्तुती करतायत आणि प्रत्येक खेळाडूंचा त्याचा खेळ, प्रत्येक खेळाडूचा ज्यांचा रेकॉर्ड, ज्यांनी कधी किती विकेट घेतली असेल, कुठल्या मैदानावर किती त्यांनी धावा जमवल्या असेल, किती वेळ आपण मॅच घेतलं याची बरीचशी माहिती अभिषेक पाटील त्यांच्या समालोचकच्या माध्यमातून ही प्रेक्षकापर्यंत पोहोचवतात. त्यांचं देखील आपण स्वागत. कृष्ण आमच्या समोर जोडले गेलेत या ठिकाणी. आज या टुर्नामेंटची तिसरी रात्र आहे. तिसऱ्या रात्रीमध्ये विचारून कृष्णाचा केला. आज मात्र प्रेक्षकांची गर्दी अतिशय उल्लेखनीय आहे. त्या प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करू. आज कैलासवासी अस्मिता टॉम्बे यांची हे टाइमपास नको तर आपण लगेच सामना सुरुवात करायची आहे. त्यांची स्फूर्ती ट्रॉफी आहे आणि या ट्रॉफीचा मानकरी कुठला संघटना महेश म्हात्रे पुन्हा एकदा तयार. रिव्हर्स स्विंग करता पहिलाच विचार केला मनामध्ये, मात्र महेश म्हात्रे समोर लागला चेंडू. पंचांना मात्र स्क्वेअर चेंडूचा इशारा. परंतु स्वर्ण अशा 2 धावा कृष्ण ह्या चेंडूवरती भेटतात. विचार जर केला धाव संघासाठी उरण संघाला या ठिकाणी कष्टाची पराकाष्ठा करायला प्रत्येक चेंडू संघाच्या प्रत्येक धावेसाठी संघर्ष करतोय अभिषेक पाटील या ठिकाणी उरण संघ. पण या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे बाजू ठेवला ते नरेश ठोंबरेनं. त्याच्यानंतर मात्र महेश म्हात्रेने जर विचार केला गोलंदाजी सुरू केल्या, मात्र 2 स्क्वेअर मारा केलाय. यावेळेला सुरेख चेंडू, कुठलीच धाव या ठिकाणी बोलत नाहीये. धावसंख्या रोखली आहे अभिषेक पाटील. 8 धावा धावपालकात 1 परत आसपास आले रोहन. पंढरनाथ पवार, महेश म्हात्रे असा गोलंदाज आहे आपल्या गावातला, ज्यानं कामोठ्यासारख्या ठिकाणी मुंबईचे सगळे दिग्गज खेळाडू असताना बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा पारितोषिक त्याने मिळवला होता तो महेश म्हात्रे. नक्कीच महेश म्हात्रे जबरदस्त गोलंदाजी करतोय. या आज खालापूर संघाकडून खेळत असताना जबरदस्त गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत केली आहे. 2 स्क्वेअरचा जरी मारा केला अभिषेक पाटील, आता सुंदर गोलंदाजी केली आहे. आणि 2 षटकाचा जर विचार जर केला, 2 षटकाच्या समाप्तीला तर उरण संघाची मात्र थोडीशी मात्र या ठिकाणी आपल्याला जर विचार जर केला थोडंसं बॅकफुटवर घेऊन ठेवलंय. जिथे धावपळचा तालपावरती धावा लागत 1 बाद 8 धावातून आता धावपळ पाहायला मिळत आहे तर उरण संघाची. नक्कीच एक बाद 8 अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे ती आपण बघतोय. श्रेया 11 उरण संघाची, श्रेया 11 उरण संघ. पण अजूनही जसं बघायला गेला या ठिकाणी पंढरनाथ आणि कृष्णा तर आपण विचार केला तर अजूनही विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर, तोच अभिजित ठाकूर ज्यानं मला वाटतं 25 तारखेला पेंगरच्या मैदानावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होतं. तो अभिजित ठाकूर अजूनही इथे खेळायला येणं बाकी आहे. त्यामुळे या धावा जरी कमी वाढत असल्या तरी शेवटपर्यंत या धावा चांगल्या होणार. 50-55 धावा जरी श्रेया उरण संघाने केल्या ना तरी गोलंदाजीची स्ट्रेंथ आहे. एक जबरदस्त गोलंदाजी, एक कडक गोलंदाजी आपल्याला बघायला मिळणार या पुढच्या इनिंग मध्ये. पंढरनाथ पवार नक्कीच पुढच्या सत्रामध्ये देखील अभिषेक चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळणार. पण आतापर्यंत विचार जर केला मी तुम्हाला खालापूर संघाच्या गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी केली. पूर्णपणे बॅकफुट देऊन दिला श्रेया 11 उरण संघाला. आता 2 षटकाचा विचार जर केला चांगली कामगिरी आता खालापूर संघाची पाहायला मिळते आहे. पण त्या झोपट क्रिकेटमध्ये कधी उद्यावर उरण फिरवल्या बऱ्याच मैदानात पाहायला मिळत आहे. आता 2 षटकाचा खेळ संपला. 3ऱ्या षटकाची सुरुवात कशी होणार हे ऐकण्यासाठी आमचे मराठीचे समालोचक ऍडव्होकेट अभिषेक पाटील. धन्यवाद. कृष्णा आमच्या जोडीला आहेत. कृष्णालाही आम्ही एका षटक या ओपन टुर्नामेंटचं देणार, कारण मला वाटतं वावरलेचे ते समालोचक आहेत कृष्णा, त्याने आपण या ठिकाणी नक्कीच एक संधी देणार. पण या सामन्यामध्ये इक्कूचं मास्टर माइंड, इक्कूचं जे डोकं आहे आपण त्याला म्हणतो, क्रिकेटचं पेंडे जेवढे आहेत ते सगळे वापरतोय तो गोलंदाज. नवीन गोलंदाज चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आल्या आल्या जबरदस्त फटका लगावलाय सीमा रेषे पलीकडे. आणि हा षटकार पप्पू सोनारीचा, हा पप्पू ज्यानं एक संदीप पाटील ज्यानं षटकार मारला आणि इरादे स्पष्ट केले. प्रवीण संदीप मध्ये हा जो पप्पू आहे संदीप ज्यानं या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले. सोनारीचा एक जबरदस्त आणि उरण मधला समिता उरणचा हा सगळ्यात महत्वाचा खेळाडू होता. रायगडमध्ये सगळ्यात ताकदवान टीम जर कुठली होती ती सगळ्यात मोठी टीम म्हणजे समिता उरण. आणि त्यानंतर त्यांची दहशत कुणी मोडली असेल तर रॉयल कळंबोली. पण त्या समिता उरणचा हा खेळाडू अर्थात पप्पू अर्थात संदीप पाटील.
त्या षटकार मारला. एकूण धावसंख्या होते 14 धावा. गोलंदाजीसाठी येतो डावपुऱ्या हाताचा गोलंदाज संदेश मुंडे फ्रॉम चांभारली. चांभारलीचा हा डावपुऱ्या हाताचा एक शैलीदार गोलंदाज. हा चेंडू पप्पून यावेळेस मात्र रिव्हर्सिव्हचा फटका मारलाय. क्षेत्ररक्षक येतो डीप एक्स्ट्रा कव्हरला. थोडस खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं जरी असला तरी एकच हा मिळती आपण बघताय कृष्णा आणि या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती आहे ती श्रेया 11 उरण संघाची. आतापर्यंत विकेट त्यांनी गमावल्या त्या 1 आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 15 धावा. 15 धावा आपण बघतोय उरणचे आमचे गोलंदाज तेवढेच चांगले फलंदाज. महेश त्या ठिकाणी बसले. बघा महेश सारखा खेळाडू बसलाय म्हणजे किती मोठी टीम आहे उरण टीम. आणि आमचे लोंबडी शकील या ठिकाणी बसले ते पुऱ्या खोपोलीचे लोंबडी म्हणजे शकील एक जबरदस्त डावपुऱ्या हाताचा गोलंदाज शकील. गोलंदाजीसाठी संदेश. हा चेंडू यावेळेस मात्र दरंगळत राहिला विकेट वरती. पूर्वी जर आपण विचार केला संदीप प्रवीण पंढरी तर खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर रायगडमध्ये सगळ्यात जर हार्ड फलंदाज कुठले होते माझ्या मतानुसार उरणचे सगळ्यात हार्ड उरण टीम होती. आणि त्यानंतर मग पनवेलने ती दहशत निर्माण केली. त्यानंतर मग खोपोलीने दहशत निर्माण केली. त्यानंतर आता रसायनीमध्ये एवढे चांगले खेळाडू निर्माण झाले. किरण पवार सारखा खेळाडू जो आज रायगडमध्ये अव्वल दर्जाचा खेळाडू आहे तो माझ्या मते मला वाटतं स्वरा 11 कळंबोली संघाचा हिस्सा असण्याची शक्यता आहे. किरण पवार. गोलंदाज आपण बघतोय संदेश मुंडे. स्ट्रायकर एंडला पप्पू अर्थात संदीप. हा चेंडू पुढे सपावून खेळायचा प्रयत्न. इक्कूला चेंडूला चकवा दिलाय. थोडीशी घाई केली इक्कून. बाली ट्रॉफी झाली आता भिवंडीला बाली ट्रॉफी. मी म्हणेन टेनिस मध्ये सगळ्यात मोठी ट्रॉफी झाली बाली. ज्या बाली ट्रॉफी मध्ये इक्कू खेळला आणि रायगडची सगळ्यात मोठी टीम होती ज्यामध्ये विश्वजित अभिजित जो दापोलीचा खेळाडू आहे तोही खेळला. सगळ्यात मोठी आतापर्यंतची इंटरनॅशनल लेवलची बाली ट्रॉफी एक 4 दिवसापूर्वी संपन्न झाली. त्यामध्ये रायगडचे बरेच रत्ती महारथी खेळले आणि त्यामधला हिस्सा होता तो इक्कू. गोलंदाज आपण बघतोय संदेशचा हा चेंडू खडे खडे शोक लगावलाय. लॉंग ऑन सीमा रेषे पलीकडे. स्ट्रायकर एंडला उभा असणारा फलंदाज उरण संघाचा जीवित म्हात्रे. जीवित आपण बघतोय मुळेखांचा ऑलरेडी जीवित आहे. ज्या मुळेखांच्या जीवित हा फटका मारला आणि 6 धावा मिळाल्या. जीवित तेवढाच घातक आहे. जीवित तेवढाच विस्फोटक आहे. आणि जीवित तेवढाच या सामन्यामध्ये रौद्र त्यानं धारण केलं तर 50च्या वरती धावा होण्यास मिळेल वेळ लागणार नाही. कारण एका बाजूला संदीप आहे आणि दुसऱ्या बाजूला जीवित. आता गोलंदाजीचा कस लागणार आहे. आता खालापूरच्या गोलंदाजांना आता एक चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. एकूण धावसंख्या होती धावफलकावरती 1-23. 1-23. बॅकफुटला जीवित धोका संभवण्याची शक्यता होती. महेश म्हात्रे ज्याला चेंडूला अडवलं. 1 धाव या चेंडूवरती मिळते. स्ट्राईक फुकट होती आणि अशा रीतीनं पहिली 3 षटकं संपली. धावफलकावरती धावा आल्या त्या आतापर्यंत 1-24. 8 धावांची सरासरी. 8 धावांची सरासरी. रायगडचा एक जबरदस्त गोलंदाज मंदार लवेकर स्लो रनचा बादशाह. मिश्रित गोलंदाजीचा एक सुरेख नमुना पेश करणारा मंदार लवेकर श्रेया 11 उरण संघामध्ये. त्यामुळे हा सामना मी म्हणेन पंढरीनाथ पवार एक चांगला होणार. या सामन्यामध्ये चांगली खेळी बघायला मिळणार. पण प्रफुल्ल ठाकूर या ठिकाणी मला दिसत नाहीये जो उरणचा एक तेज तर्रार खेळाडू ज्याचं नाव फार मोठं आहे प्रफुल्ल ठाकूर. प्रफुल्ल ठाकूर एक असा फलंदाज फणसवाडीचा आपण बघतोय या टीमचा हिस्सा आहे. पण आम्हाला ज्या ज्या वेळेस उरणचा संघ येतो त्या त्यावेळेस अशा जुन्या खेळाडूंची आठवण येते ज्यांनी मैदान गाजवलंय, ज्यांनी खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये फार मोठं आपलं नाव केलंय. तो फणसवाडीचा प्रफुल्ल ठाकूर अजूनही येणं बाकी आहे. त्यामुळे बॅटिंग मात्र कडक आहे. आता गोलंदाजांना आपलं काम चोख बसवून राहणार आहे. 24 धावा येत आहेत त्या धावफलकावरती. 24 धावा येत आहेत. नवीन येणारा गोलंदाज महेश म्हात्रे दांडफाटा एंड कडून मारा करतोय. 3 षटकांचा खेळ संपला. प्रेक्षकांनी अगदी खचाखच भरलेला असं मैदान पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून घर बसल्या क्रिकेटचा आनंद आपण घेतो. युट्यूब वरती फुल HD संदीप वास्कर जे फाउंडर आहे. संदीप वास्कर, किरण दळवी CEO, टेक्निकल हेड केतन दळवी, संदेश शेळके, नेहल मोरे, हरेश भोईर अशी ही टीम घर बसल्या प्रेक्षकांना अगदी चांगला खेळ दाखवते. महेश म्हात्रे हा असा गोलंदाज आहे. महेश म्हात्रेने चांगली गोलंदाजी केली. चांगला
चांगला गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. कामोट्याला ज्यावेळेस तालुका वाईज टुर्नामेंट झाली त्यामध्ये सेमी फायनलला गेलेला हा संघ आहे तो खालापूर संघ, अजिंक्य स्पोर्ट्स खालापूर. पण नंतरच्या दिवशी दुसऱ्या दिवशी इक्कूची कधी भासली, बंटी पेंढारेची कधी भासली आणि त्या सामन्यामध्ये मला वाटतं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. एवढी ताकदवान टीम आहे या मैदानावरती, ती सुद्धा अजिंक्य स्पोर्ट्स खालापूर. अजिंक्य स्पोर्ट्स खालापूर, गोलंदाज महेश म्हात्रे. महेशचा हा चेंडू जिवंत स्पीडचा फटका मारलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय, चेंडू उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत या चेंडूवरती धाव मिळतीये ती 1 आणि या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होत्या धावफलकावरती ती 25 धावा. रजत मुंडे क्षेत्ररक्षक आपण बघतोय, चांभारलीचे 2 असे खेळाडू, एक रजत मुंडे आणि दुसरा संदेश मुंडे. दोन्ही गोलंदाज फार चांगले आहेत, दोन्ही फलंदाज तेवढ्याच ताकदीचे आहेत. रजत मुंडे यावर्षी फार फॉर्ममध्ये आहे संभाजी संघाचा, त्यामुळे ही टीम कडक आहे. पण इक्कूचं डोकं कशा रीतीनं चालतंय या मैदानावरती, इक्कूचं मास्टर माइंड कशा पद्धतीनं खेळ करतोय हे पाहणे खालापूर संघासाठी फार महत्वाचं आहे. धावफलकावरती धावा आल्या त्या श्रेया 11 उरण संघाच्या आतापर्यंत 1 बाद 25. टाइमपास होऊन देऊ नका. इक्कू आपण बघतोय क्षेत्ररक्षणाची दिवारचना आखतोय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज महेश म्हात्रेचा हा चेंडू रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बंटी पेंढारेला चेंडूला चकवा दिला, अमित मुंडेला चेंडूला चांगलं कलेक्ट केलं आणि आपण बघतोय गलीमध्ये स्वप्नील राऊत. धावफलकावरती धावा येतात त्या 26. आता रोखलाय मित्रमंडळ, धावसंख्येवरती अंकुश ठेवलाय. महेश म्हात्रे एक सफल गोलंदाज, चांगली कामगिरी करतोय. प्रतिस्पर्धी संघाला डोकं वर करू देत नाहीये. आता खऱ्या अर्थाने एवढी बॅटिंग स्ट्रॉंग ऑर्डर असणारा फलंदाजीचा श्रेय उरण संघ त्यांना मोठे फटके मारून देत नाहीयेत. ते गोलंदाज अर्थातच अजिंक्य स्पोर्ट्स खालापूरचे. हा चेंडू यावेळेस मात्र बिडांच्या दिशेने फटका खेळायचा होता, ऑन ड्राईव्ह करायचा होता, पण गोलंदाज जादुई फिरकी आहे. चेंडूचा टप्पा पडला का चेंडू स्लो होतोय, फलंदाजाला चकवतोय आणि अशा रीतीनं 1 धाव मिळतीये. एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये श्रेया 11 उरण संघाची आतापर्यंत 1 बाद 27. 1 बाद 27. धावफलकावरती धावा येतात. महेश म्हात्रे हा पुढे येऊन स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न, एकूण सुंदर खेळ पकडलाय, फलंदाज बाद झालाय आणि अशा रीतीनं एक फटका मिळतोय तो अर्थातच श्रेया संघाला. आतापर्यंत धावफलकावरती धावा आल्या त्या 27 धावा. 4थं षटक सुरू आहे आणि विश्वजित ठाकूर अर्थात मोठ्या उरण परिसरामध्ये वय वर्ष 21, या खेळाडूचं 21 वर्ष. कालच आम्ही त्याची इंटरव्ह्यू घेतली पेपरला. वय किती आहे त्यांनी सांगितलं माझं वय 21 वर्ष आहे आणि दोन्ही बंधू मला वाटतं फुंडे कॉलेजला त्या ठिकाणी आहेत. पण सुद्धा तरी सुद्धा देशामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये देशात नाव कमावणारा हा फलंदाज आहे. तेवढाच ताकदीचा गोलंदाज विश्वजित ठाकूर. पहिली 4 षटकं संपलीत, एकूण धावा येतात त्या 27. पण अजूनही 1 षटक शिल्लक आहे. काय घडणार या षटकात हे ऐकण्यासाठी कृष्णा यांच्याकडे. धन्यवाद अभिषेक. RCC रेस यांच्या वतीने आयोजित भाया पारिंगे स्मृती चषक 2017 उपस्थित सर्व खेळाडू मान्यवरांचं स्वागत करून वळतोय मैदानाकडे. सामना रंगतोय अजिंक्य स्पोर्ट्स खालापूर वर्सेस श्रेया 11 उरण. नाणेफेकीचा कौल जिंकला मयूर पाटील या संघनायकाने अजिंक्य स्पोर्ट्स खालापूरचा आणि त्याने तो निर्णय घेतला. नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा क्षेत्रफळ स्वीकारला. साजिद बा तलोजा, रायगडची आन बाण आणि शान, रायगडचा टायगर. दुबईला विश्वजित ठाकूर आणि
उस्मान पटेल ही जोडी वीरेंद्र सेहवागच्या बाजूला उभं राहून फोटो घेणारा त्यापैकी एक रायगडचा जबरदस्त खेळाडू उस्मान पटेल याच्या ठिकाणी आपण होतं. मी उस्मान पटेलला विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. साजिद बाग तलोजा संघाचा कर्णधार उस्मान पटेल. सुयोग स्पोर्ट्स साजिद बाग तलोजा उस्मान पटेल. तब्बल मात्र जुहू या गावी वाशीला 2,54,000चं पारितोषिक क्रिकेटमध्ये मिळणारा हा एकमेव खेळाडू आहे. पारितोषिक षटकरांच्या साठी 2,54,000 पहिला असा टेनिसचा खेळाडू. निश्चितच अभिषेक 2,54,000 ज्याने 24 चेंडू 104 धावांची बहारदार खेळी केली होती त्या उस्मान पटेल याने. निश्चितच पंढरीनाथ पवार यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक येते महेश म्हात्रे यांच्याकडून. तर गोलंदाज तयार आहे नैनेश पवार. महेश म्हात्रेसाठी बाळकृष्ण कडू यांच्याकडून पारितोषिक येते क्षमा असावी. तो गोलंदाज तयार आहे नैनेश पवार. जो नैनेश पवार खऱ्या अर्थाने चौकच्या आणबान शान म्हणून ज्याला ओळखला जातो तो रायगड एक्सप्रेस या नावाने येऊन राहतो. तर समोर फलंदाज आहे विश्वजित ठाकूर. पुन्हा एक सुरेख प्रहार करतोय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली तळण्यासाठी एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. धन्यवाद सुयोग स्पोर्ट्स. धन्यवाद. सुयोग स्पोर्ट्स साजिद बाग 11 चा संघनायक आणि खेळाडू उस्मान पटेल याला विनंती केली की आपण व्यासपीठावर यावं. यावेळेस पुन्हा एकदा धावसंख्या होते 6 धावेच्या बरोबरीनं एक षटकार पाहायला मिळतोय विश्वजित ठाकूर याच्या बॅटमधून. धावसंख्या होती 41. अभिषेक ज्या पद्धतीने तू म्हटला होता की विश्वजित ठाकूर जेव्हा मैदानावर येईल तेव्हा धावसंख्या 50च्या किमान 50-55च्या घरात जाईल. आणि आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय. 41 धावा धावफलकावर आल्यात. ज्या नैनेश पवार याचा गेम पाहण्यासाठी नैनेश पवार याचं क्रिकेट पाहण्यासाठी नैनेश पवारचे खंदे समर्थक आणि चौक संघाचे संघनायक म्हणून त्यांची ओळख सचिन मते व्यासपीठावर उपस्थित आहेत. तर निश्चितच नैनेश कशी गोलंदाजी करणार आहे हे पाहणं गरजेचं असेल. तर विश्वजित ठाकूर ज्याने काल तमनाथचं मैदान गाजवलं त्या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला हा दिघोळे संघ. तर पुन्हा एकदा विनंती करेन उस्मान पटेल यांना की आपण व्यासपीठावर यावं. यावेळेस पुन्हा एक जबरदस्त प्रहार करतो क्षेत्ररक्षक प्रजत मुंडे त्या ठिकाणी तैनात आहे. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. झेल टिकला जातोय आणि एक मोठा हातरा बसतोय. फलंदाज बाद होतोय विश्वजित. चेंडूमध्ये 14 धावा दिल्या नैनेश पवार याने. मात्र 4थ्या चेंडूवरती मासा गाळायला लागला. एक गळ टाकला होता नैनेश पवार याने आणि तो गळ मात्र सफल ठरलाय. हा विश्वजित ठाकूर सारखा मासा गाळायला लागलाय नैनेश पवारच्या. झेलबाद होऊन माघारी आलाय. मात्र आपलं काम चौक बजावलंय. 14 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्यात. 41 धावा धावफलकावर आल्यात. शेवटचं षटक शिल्लक आहे. 5वं षटक शिल्लक आहे आणि समोर संगनायक मास्टर माइंड ज्याची ओळख आहे खऱ्या अर्थाने संपूर्ण रायगड टेनिस क्रिकेटमध्ये मास्टर माइंड म्हणून ज्याला ओळखलं जातं तो संजय सोलंकी उर्फ एक्कू. त्यावेळेस सुरेख चेंडू हलक्या हाताने कट केलाय. चेंडूला चेंडू होतोय पॉईंट सीमा रेषेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली ट्रॅव्हल होत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 3 धावा सहज पूर्ण करतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक आणि जीवित या 3 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती आहे 44 धावा धावफलकावर येत आहेत. 3 गडी बाद झालेत. 44 धावा धावफलकावर आल्यात. या सत्रातील आणि या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय. या शेवटच्या चेंडूवर षटकार आला तर निश्चितच अभिषेक पाटील तुमचं म्हणणार असं करणार आहे. शेवटच्या चेंडूवर षटकार आला तर 50 धावा पूर्ण होतील. पण स्ट्रायकरही असणारा फलंदाज प्रतीक. तर समोर गोलंदाज नैनेश पवार ज्याने रत्नागिरी प्रीमियर लीग मध्ये खेळला. तो श्रीवर्धनचं मैदान ज्याने
त्यांनी गाजवलं. तो या मैदानावर भाया पारिंगे स्मृती चषक स्पर्धा 2016 मध्ये काय कमाल दाखवत आहे. ज्याने आतापर्यंत धावा दिल्यात 17, मात्र एक मोठा मासा गळायला लागलाय त्याच्या. तो विश्वजित ठाकूर ज्याने दुबई गाजवली, दुबईमध्ये रायगडचं नाव रोशन केलं. दुसरा उस्मान पटेल याने खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटमध्ये आपला वर्चस्व गाजवलाय. यावेळेस सुरेख चेंडू जबरदस्त प्रहार करतोय. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू येतो. रजत मुंडे शुक्लक्षा थोडीशी मिसफील्ड करतोय, मात्र 2 धावा रोखू शकत नाही. या तिसऱ्या धावेचा प्रयत्न धावचित होतोय आणि एकंदरीत धावा येत आहेत 2. या 2 धावेच्या बरोबरीनं धाव संख्या होते 46. अजिंक्य स्पोर्ट्स पनवेल संघाला जिंकण्यासाठी गरज है 47 धावा. उस्मान पटेल आपसे न्योता है इन आयोजन कर्ताओं की तरफ से आप अतिथि मंच पर आकर विराजमान हो. उस्मान पटेल या ठिकाणी उपस्थित आहेत. एक जबरदस्त काल पनवेल ओपनचे ते कॅप्टन होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पनवेल ओपन संघाने मॅच जिंकली उस्मान पटेल त्या थ्रोच्या टीमनं. मी ओव्याचे सन्माननीय कैलास दादा म्हात्रे आणि किरण म्हात्रे कांबे या दोनही मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. कैलास म्हात्रे साहेब ओवे आणि किरण म्हात्रे कांबे या दोघांनाही माझी विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपण बघतोय या ठिकाणी संतोष चौधरी यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. संतोष चौधरी आपण बघतो या ठिकाणी येत आहेत. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. या टुर्नामेंटमध्ये रायगडचा एक उत्कृष्ट आवाज, रायगडचे क्रिकेट कॉमेंट्रीचे महागुरु त्यांच्या समवेत सन्माननीय दिलीप शेठ पारिंगे हे या ठिकाणी येत आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. माजी सरपंच, माजी सदस्य माफ करा, या ठिकाणी संतोष चौधरी या ठिकाणी आले. त्यांना आपण विनंती करणार आहोत की यानंतरचा एक सामना चांगला होणार आहे. सुयोग स्पोर्ट्स साजिद बाग तलोजा विरुद्ध परा 11 कळंबोली. मी दोघी टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी या. चला उवळ संघ आपण क्षेत्रफळ लावा. आपलं 30 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. 30 चेंडू 47 धावा. नाना पवार या ठिकाणी आले. त्यांचे आम्ही स्वागत करीत आहोत. आणि स्वरा कळंबोली संघाला आमची विनंती आहे की आपण नाणेफेकीचा तोल करण्यासाठी यावं. स्वरा कळंबोली 30 चेंडू 47 धावांची गरज आहे. येणाऱ्या 30 चेंडू मध्ये 47 धावांची सुरुवात कशी होणार हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती येतील एक सिनियर कॉमेंटेटर आमचे बंडू मस्कर. आपण बघतोय बरेच मान्यवर या ठिकाणी आले. त्या सगळ्यांचं स्वागत करतोय. रायगडमधले सगळे दिग्गज खेळाडू या मैदानावरती आले. बंडू मस्कर, नक्कीच रायगड मधले सगळे दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच सगळ्या आपण प्रेक्षकांना धन्यवाद देऊया, कारण एवढ्या संख्येने इथे मॅच ते बघतात. त्यांचं खरं कौतुक पहिलं करायला पाहिजे. खेळाडू आपण बघतो की बऱ्याच टुर्नामेंट आता चालू आहेत. जिकडे तिकडे खेळ चालू आहे. प्रत्येक खेळाडूची इकडून तिकडे धावपळ चालू आहे. पण या धावपळीच्या युगामध्ये एक चांगलं क्रिकेट, एक चांगली स्पर्धा आपल्याला उद्भवण्याच्या या मैदानावरती पाहायला मिळते. नक्कीच आमचे योगेश जांभळे या ठिकाणी प्रमोद जांभळे उर्फ गोट्या, आम्हाला गोट्या म्हणून जास्त त्यांचं नाव परिचित आहे. त्यांची या ठिकाणी आगमन झालंय. दिलीप शेठ पारिंगे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभाचा टॉस करावा. स्वरा 11 कलंबोली. स्वराचे कॅप्टन मग नाना पवार का? यस, नाना पवार कॅप्टन आहेत. तिकडे उस्मान पटेल, सुयोग स्पोर्ट्स साजिद बाग, आमचे दिलीप शेठ पारिंगे यांच्या शुभाचा टॉस होतोय. चौथा सामना जबरदस्त होणार. चौथ्या सामन्यामध्ये एक चांगलं क्रिकेट बघायला मिळणार एका बाजूला, आणि त्याहीपेक्षा मध्ये हा सामना चांगला होणार बंडू मस्कर. कारण 47 धावा तशा कमी नाही आहेत आणि 47 धावा खोपोली संघासाठी म्हणजे खालापूर, अजिंक्य खालापूरसाठी जास्तही नाहीत. त्यामुळे हा चांगला सामना होणार आहे. नक्कीच आपण म्हणतो की सामना चांगला होईल. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल सामना अशी आपण आशा करूया. कारण आपण बघतो की दोन्ही संघाकडे चांगले गोलंदाज असणार. कारण आपण बघितलं की सुरुवातीला धावसंख्या कमी झाली. खरं म्हणजे तर आपण बघितलं की विश्वजित ठाकूर सारखा फलंदाज त्यांनी मागे ठेवला आणि त्याचं थोडंसं त्याच्यामध्ये रन रेट त्यांचं म्हणजे धावा जरा कमी आल्या. अन्यथा हा स्कोर आपल्याला 50च्या पुढे दिसला असता, परंतु तो मर्यादित राहिला 46 पर्यंत. आणि जिंकण्यासाठी अजूनही 30 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे ती खालापूर संघाला. नक्कीच बंडू मस्कर, 30 चेंडू आणि 46 धावा झाल्यात. 47 धावांची कंपल्सरी गरज आहे. टॉस जिंकलाय बरोबर. यानंतरच्या सामन्यामध्ये तो संदीप पाटील मला सांगतील की पुढच्या सामन्यात कोणी टॉस जिंकलाय. उस्मान सोळा. यस,
स्वरा कळंबोली आपण जो काय निर्णय घेतला असेल तो तातडीने अंमल करावा. बंडू मस्कर आपण बघतो या सामन्यामध्ये एक चांगली लढत बघायला मिळते. सलामीला जोडी आता रवाना होती आहे. सलामीचे फलंदाज इक्को आणि रजत मुंडे आणि इक्को ही सलामीची जोडी आता मैदानावरती चालली आहे. पण बंडू मस्कर मी या ठिकाणी नक्की आपल्याला सांगेन की या टीम मध्ये माझं ते अभिजित ठाकूर आहेत. अभिजित उरणच्या 12 कुठे गेला? उरणच्या 12 खेळाडू आपण या. महेश म्हात्रे प्लेइंग 11 मध्ये गेले, त्यामुळे 12 खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे उरण संघाने आपला. नक्कीच अभिषेक बघतोय आपण, चांगली स्पर्धा इथे पाहायला मिळते आपल्याला. यंदा पहिल्यांदाच आपण बघतो की दोन्ही साईडनी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही साईडनी गोलंदाजी होते, दोन्ही साईडनी फलंदाजी होते. याचं खरं श्रेय आता या आयोजकांना मान्यता आपण म्हणतो की भूषण पारंगे जे प्रमुख आयोजक आहेत त्यांना जातंय, त्यांच्या सहकार्यानं जातंय. त्यांना खरं धन्यवाद आपण द्यायला पाहिजे. ही सुविधा त्यांनी या मैदानाचं डेव्हलप केलं आणि याच्यामुळे आपल्याला ही स्पर्धा अत्यंत म्हणजे चांगले होताना इथे आपल्याला पाहायला दिसतंय. नक्कीच बंडू मस्कर आपलं म्हणणं अगदी रास्त आणि योग्य आहे मित्र म्हणेल. आपण बघतोय या ठिकाणी बरेच क्रीडारसिक या ठिकाणी आलेत. तळोजावरनं प्रेक्षक आलेत, उरणवरनं आलेत, तिकडून पनवेल, दापोली, पारगाव अशा बऱ्याच ठिकाणून खोपोलीच्या परिसरात आलेत, कालापूरवरनं प्रेक्षक आलेत. त्या सगळ्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. कारण आज खऱ्या अर्थानं जे लॉट्स आहे अगदी कडक लॉट ज्याला आपण म्हणतो, रायगडचे रथी आणि महारथी. पण आजकाल मित्र असं म्हणेल की रायगडमध्ये सगळेच रथी झालेत आणि सगळेच महारथी झालेत. कारण या सामन्यामध्ये आपण बघितलं अभिजित ठाकूर नाही आज, पण अभिजित ठाकूर जर का असता तर माझ्या अनुमानानुसार सलामीला अभिजित ठाकूर जाऊ शकला असता. ज्या अभिजित ठाकूरनं काल 6 चेंडू 6 षटकार मारले तो अभिजित ठाकूर आपल्याला दिसला नाही. पण विश्वजित ठाकूरनं मात्र एक चांगली खेळी केली आणि 46 धावांपर्यंत मजल मारली. 47 धावांची सुरुवात कशी होणार आहे, इतको मास्टर माइंड कसा खेळणार आहे आणि त्याला रजत मुंडे कशी साथ देणार याची सुरुवात ऐकण्यासाठी एक सिनियर आणि उत्कृष्ट समालोचक बंडू मस्कर. नक्कीच अभिषेक वॉल्टो सामन्याकडे, कारण 30 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. सलामीची जोडी आपण बघतोय की इको आणि रजत मुंडे, इको फ्रॉम खोपोली अँड रजत फ्रॉम चांभारली. आपण बघतो मॅन फ्रॉम चांभारली. बोलूया सामन्याकडे. गोलंदाज आहे तो विश्वजित ठाकूर. आपण बघतो की एक नावाजलेला खेळाडू समोर आहे तो इको मास्टर माइंड. बघूया कसा सामना करतोय. गोलंदाज तयार. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हायमध्ये चेंडू जातोय. 2 क्षेत्रकांच्या मध्ये चेंडू पडतोय. टप्पा काढून पुढे जातोय. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. सहजरित्या 2 धावा पूर्ण करतो तो. इक्कू आपलं खातं उघडतंय, संघाचं खातं उघडतंय. धावसंख्या होते ती बिनबाद 2. अजूनही येणाऱ्या 29 चेंडू मध्ये 45 धावांची गरज. मी असं म्हणेन बंडू मस्कर की या ठिकाणी हा खेळ कदाचित पार करू शकतो. हा खेळ कदाचित या ठिकाणी उरण संघाला डोकेदुखी ठरू शकतो. इक्कू सारखा फलंदाज पहिल्या चेंडूवरती त्याचा खेळ उडाला होता. नक्कीच पुढचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू उजव्या सीच्या बाहेर टाकलेला चेंडू फलंदाजाने तडकवला. स्क्वेअर कटचा हा फटका सीमारेषेच्या पलीकडे जातोय. खणखणीत चौकार लगावतो तो. इक्कू चौकारानिशी पोहोचतो तो. 6 वरती संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 6. आपण मगाशी म्हणालात की चेंडूवरती झेल घेतला असता, परंतु जो झेल उडाला होता तो क्षेत्ररक्षण पासून बराच दूर होता. तिथं जाईस्तोपर्यंत त्यांना वेळ कमी पडला आणि हा झेल कठीण झेल होता. त्याच्यामुळे 2 धावा तो वसूल केल्या होत्या. ते इकून परंतु धावसंख्या आता आहे ती बिनबाद 6. येणारे चेंडू आहेत ते 28 जिंकण्यासाठी गरज आहे ते 41 धावांची. विश्वजित ठाकूरचा पुढचा चेंडू. यावेळेस चेंडू बघितला आपण गुडलेन स्पॉट वरून चेंडू टाकला. चेंडूचा वेग जरा जास्त होता त्याच्यामुळे चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला. चेंडू जातो तो निर्धाव. धावसंख्या तिथेच थांबते. धावसंख्या आहे ती बिनबाद 6. अजूनही येणाऱ्या 27 चेंडू मध्ये 41 धावांची गरज. एक चांगला सामना पाहायला मिळतोय. आपण बघतोय की विश्वजित ठाकूर गोलंदाजी करतोय. त्याचा हा पुढचा चेंडू. याळे चेंडू यार टाकलेला. याळे चेंडू चढवून काढला. चेंडू आता तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्र चेंडू अडवणार, फेक करणार, परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. एका धावेने धावफलक हालतोय. इकू पोहोचतोय तो. 7 वरती संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 7. अजूनही येणाऱ्या 26 चेंडू मध्ये 40 धावांची गरज. 40 धावांची गरज. एक चांगला सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांना. आपण बघतो की जेव्हा आषाढी एकादशी असते ते पंढरपूरला मेळा भरतो. बऱ्याच वारकरी संप्रदायाची माणसं तिथे गोळा होतात. 10 लाख पब्लिक तिथे असते. त्याप्रमाणे रायगड आणि आपल्या या रायगड परिसरातले दिग्गज खेळाडू आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतात. हे आपलं आणि प्रेक्षकांचं नक्कीच भाग्य असेल. कारण पुढचा चेंडू
या चेंडू शॉर्ट पिच मध्ये चेंडू हवेमध्ये दिलेला होतोय का बघूया. क्षेत्रक्षण चेंडूच्या खाली यायच्या अगोदरच चेंडू त्याच्या हातातून निसटला. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करताय, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करण्याच्या नादामध्ये इक्कू पुढे सरसावला होता, रजत पुढे सरसावला होता, परंतु त्याला साथ दिली नाही ते इक्कूने. परत माघार टाकला, परंतु आपण बघितलं चेंडूची फेक काही चांगली नव्हती, त्याच्यामुळे तो बचावला. एक धाव मिळते ते रजत मुंडेनं आपलं खातं उघडलंय. संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय, धावसंख्या होते ते बिनबाद 8. बिनबाद 8. अजूनही 25 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. आपण बघितलं की सुरुवातीला समीकरण होतं 30 चेंडू आणि 47 धावांचं. बघूया विश्वजित ठाकूर तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. या चेंडू शॉर्ट पिच मध्ये चेंडू आता स्क्वेअरला 50च्या मागे, क्षेत्रक्षण चेंडूच्या मागे धावतोय. ही शर्यत चालली, परंतु चेंडून त्याला चकवलं. चेंडू आता सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. धावफलक खालतोय, धावसंख्या होते ती 12. अजूनही येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 35 धावांची गरज. म्हणजे जी सुरुवात पाहिजे ती सुरुवात मिळाली ती खालापूर संघाला. कारण आपण बघितलं की 12 धावा फलकावरती लागल्यात पहिल्या षटकामध्ये. म्हणजे पॉवर प्ले मध्ये जसा खेळ व्हायला पाहिजे तसा खेळ झाला तो खालापूर संघाचा. बंडू मस्कर आपलं म्हणणं अगदी रास्तेकरण या ठिकाणी जी सरासरी गाठायची होती असं बघायला गेलं तर 5 षटकामध्ये 47 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ 9 साडेनऊ धावांची सरासरी गाठायची होती. पण इथे पहिल्याच षटकात 12 धावा आल्या. नक्कीच 9.40 ची सरासरी राखायची होती, 12 ची सरासरी पहिल्या षटकामध्ये लागले. परंतु पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं. क्षेत्ररक्षण आपण बघितलं 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2च क्षेत्ररक्षण होते आणि आता क्षेत्ररक्षण पांगवलं जाईल. सीमारेषेवरती जास्त सैनिक तैनात राहतील. अशा वेळेला धावा काढणं फार कठीण असतं. या अशा वेळेला गॅप मध्ये चेंडू ढकलणं फार गरजेचं असतं. एकेरी दुहेरी धावांवरती भर द्यायचा, त्याचबरोबर एखादा खराब किंड मिळाला त्याचा खरपूस समाचार घ्यायचा. हे रणनीती आखावी लागेल ते खालापूरच्या खेळाडूंना. नक्कीच खालापूरच्या खेळाडूंना आता एक चांगली रणनीती आखावी लागणार. त्याहीपेक्षा 1-2 विकेट घ्यावा लागणार, 1-2 छटके द्यावे लागणार, तरच या सामन्यामध्ये एक चांगली रंगत बघायला मिळणार. बंडू मस्कर आपण बघतोय मंदार लवेकर रायगडचा असा हा पहिला गोलंदाज ज्यांनी स्लोअर वन चेंडूची सुरुवात करून या क्रिकेटमध्ये एक स्लोअर वन काय असतं ते दाखव. टेनिस मध्ये असा मंदार लवेकर तयार आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये चांगला क्रिकेट, एक चांगला सामना प्रेक्षकाला बघायला मिळणार. बंडू मस्कर यात शंका नाहीये. नक्कीच मंदार लवेकर कडून खूप अपेक्षा असतात, परंतु बघूया सामना वेळ काय ती ठरवेल. कारण कोण कशी गोलंदाजी करतोय, कोणता फलंदाज चांगली कामगिरी करतोय ते आपल्याला आता थोड्या वेळात पाहायला मिळणार आहे. कोण वरचं ठरतंय ते आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. गोलंदाज तयार मंदार लवेकर गोलंदाजीसाठी आला. टाकेदेवी एंड करून तो गोलंदाजी करणार. त्याचा पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. चेंडू मला वाटतं पायावर आदळला असावा. बॅट कट आहे, मला वाटतं बॅट कट असावी आणि अशामुळे 1 धाव मिळते. रजत मुंडेला एका धावेने धावफलक घालतोय. धावसंख्या होते ती बिनबाद 13. अजूनही 23 चेंडू आणि 34 धावांची गरज. आपण बघतो की अभिषेक एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते पहिल्या विकेट करता आणि त्याची गरज आहे ती खालापूरच्या संघाला. कारण आपण बघितलं की 30 चेंडूमध्ये फक्त 46 धावा जमवल्या होत्या. त्यावेळेला धावा आणि चेंडूचं अंतर होतं 47चं, परंतु आता अंतर आहे ते फक्त 11. म्हणजे अंतर कमी झालंय. थोडंसं आव्हान सोपं होत नाही, परंतु येणारा चेंडू कसा काय कसं वेळ घेऊन येतोय. कारण मंदार लवेकर आपण सांगितलं की एक चांगला नावाजलेला गोलंदाज आहे, पण ज्या दिवशी तो एखाद्या दिवशी जो कामगिरी चांगली करतो तो तेव्हा तो चांगला खेळाडू नावारूपास येतो. आणि या स्पर्धेमध्ये कोणता गोलंदाज काय कामगिरी करत आपल्याला माहिती नाही, परंतु आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये बघितले 2 फलंदाज असेल की त्यांनी 50च्या पेक्षा जास्त धावा काढल्यात. त्याच्यामध्ये आपल्या परिसरातला किरण पवार एक त्याच्यामध्ये आहे, ज्यानं आपण बघितलं की 54 धावांची 72 खेळी केली होती. त्याचबरोबर आपण बघितलं की जयेश उसारले संघाचा त्यानं आपण बघितलं की 55 धावा काढल्या होत्या. त्याच्यानंतर बघतो आपण सामन्याकडे मंदार लवेकर तयार. हा चेंडू शॉर्ट पिच मध्ये चेंडू रिक्षितचा फाटका आणि हा चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे 6 धावासाठी उत्तुंग. त्यांनी सिद्ध केलंय आणि इतर आपण बघतो की बाहेर जिथे जिथे टुर्नामेंट होतात त्या ठिकाणी त्याला बोलवलं जातं. प्रत्येक संघामध्ये त्याची हजेरी लागली जाते. जिथे आपला खेळ दाखवतो याच मैदानावरती आपण खेळताना त्याला पाहतोय. 17 धावा आपल्या खात्यात जमवल्यात आणि क्रिकेटमध्ये कशी फलंदाजी करायची, शांत डोकं कसं ठेवायचं हे जाणणारा तो इक्कू.
गोलंदाज तय्या यावेळा पुढे सरसावला, चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू वरती धाव घेण्याचा त्याने कोणताही प्रयत्न केला नाही, परंतु रजत मुंडे धाव घेण्यासाठी पुढे सरसावला, परंतु इकडून त्याला साथ दिली नाही, त्याला मागे पाठवलं होतं, परंतु त्याच्याकडे त्याने दुर्लक्ष केलं, त्यामुळे बाद होतोय तो धावतीच्या रूपानं रजत मुंडे. अशा रीतीने पहिला हादरा बसला तो खालापूर संघाला. धावसंख्या 19 असताना रजत मुंडे बाद होऊन तंबूत परतते. 21 चेंडू आणि 28 धावांची गरज. अभिषेक बघतो की ब्रेक थ्रू मिळाला पाहिजे होता आणि तो ब्रेक थ्रू मिळालाय, तो आपण बघितला, परंतु या येणारा जो फलंदाज असेल, अजूनपर्यंत फलंदाज मैदानामध्ये गेला नाहीये, बंटी पेंढारे मैदानामध्ये उतरतोय. आपण बघतो हे दोन्ही खेळाडू एका संघातून खेळतात, इकू आणि बंटी पेंढारे, त्याच्यामुळे दोघांचा खेळ एक आपण रनिंग बिटवीन द विकेट असेल, जो ताळमेळ असेल दोघांमधला तो नक्कीच चांगला असेल. कारण एखादा आपण जेव्हा टीम जमवतोय त्यावेळेला एक टायमिंग जुळवणं म्हणजे संभाषण करणं एकमेकांमध्ये तेव्हा अवघड असतं. अशा वेळेला दोन्ही एकाच संघातून खेळणारे खेळाडू असतील तर हे एक सहज सोपं होऊन जातं. नक्कीच एक प्रेक्षकांना निवेदन आहे, थोड्याच वेळात भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेलचे आमदार सन्माननीय प्रशांतदा ठाकूर यांच्या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं आपण होणार आहे. तरी रस्त्यामध्ये ज्यांच्या गाड्या असतील त्यांनी आपल्या साईडला कराव्यात अशी विनंती मी आपल्याला करतोय. त्या ठिकाणी सन्माननीय प्रशांतदा ठाकूर यांच्या थोड्याच वेळात या स्पर्धेच्या निमित्तानं आपण होणार आहे. तरी ज्या रस्त्यामध्ये कोणी बाईक लावल्या असतील त्यांना विनंती आहे की आपण आपल्या बाईक साईडला कराव्यात. फोर व्हीलर पण कोणाची जे आहे त्यांना विनंती असेल की आपण ती गाडी आपली बाजूला पार्क करावी, जेणेकरून कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही पाहुण्यांना येण्यासाठी. नक्कीच मंदार तयार. या चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू जातो तो मिडॉनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार, फेकणार, परंतु एक धाव मिळते ती इकुला. एका धावेने बऱ्याच वेळानंतर धाव फलक खालतोय. धावसंख्या होते ती 1 बाद 20. अजूनही येणाऱ्या 19 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. 19 चेंडू आणि 27 धावांची गरज. अभिषेक बघतो की सामन्यामध्ये आता चुरस निर्माण चालले, बॉल टू बॉल रन्स आले तरी आपण बघतो की एक धाव फार महत्वाची आहे दोन्ही संघासाठी. परंतु एक शांत डोक्याने फलंदाजी करतोय तो इको. आपण बघितले 2 चेंडू तो निर्धाव खेळला, परंतु पुढच्या चेंडूमध्ये 1 धाव घेतली. बघूया बंटी पेंढारे सामना करतोय तो गोलंदाज मंदार लवेकरचा. मंदार लवेकर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणार, ताकेदेवे एंड करून आपल्याला सुरुवात केली आहे. त्याचा हा पुढचा चेंडू बॅटची जो चेंडू होता तो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार, फेकणार, तोपर्यंत 1 धाव मिळते. ती बंटी पेंढारे आपलं खातं उघडल्या संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते की 21. अजूनही येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. 18 चेंडू आणि 26 धावा कशा येतात याचं धावतं वर्णन ऐकवतील माझे सहकारी अभिषेक पाटील. हॅलो, धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. या ठिकाणी आपण बघतो ज्यांच्या गाड्या रस्त्यामध्ये आहेत, फोर व्हीलर असतील, बाईक्स असतील, त्यांना विनंती असेल की आपण त्या बाजूला कराव्यात. त्या ठिकाणी पनवेलचे आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय प्रशांतदा ठाकूर यांच्या ठिकाणी आपण होत आहे. तरी ज्यांनी कोणी रस्त्यामध्ये गाड्या पार्क केल्या असतील त्यांना विनंती आहे की आपण त्या बाजूला कराव्यात. शेवटच्या 18 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 26 धावांची. 18 चेंडू 26 धावांची गरज. एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. अजून या सामन्यामध्ये बंडू मस्कर काय घडणार, काय बिघडणार हे सांगणं फार कठीण आहे. अजूनही गोलंदाजीची जी धार आहे ती उरण संघाकडे कायम आहे आणि तेवढीच बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे ती अजिंक्य स्पोर्ट्स खालापूर संघाकडे. त्यामुळे हा सामना चांगला होणार आहे. या सामन्यात एक चांगली झुंज, एक चांगला खेळ प्रेक्षकांना बघायला मिळणार यात मात्र शंका नाही आहे. नक्कीच अभिषेक, आपण म्हणतो की गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल, निर्धाव चेंडू टाकायला लागतील, विकेट्स मिळवायला लागतील, तरच त्यांचं आव्हान टिकून राहील. परंतु येणारे फलंदाज सुद्धा शांत डोक्याने फलंदाजी केली. जे रनरेट आहे आपण बघतो की 9च्या आसपास सरासरी राखायचे, ती जर शांत डोक्याने आपण फलंदाजी केली तर एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला आणि एखादा खराब चेंडू मिळाला तर खराब चेंडूचा खरपूस समाचार घ्यायचा अशी रणनीती जर त्याने आखली तर हे आव्हान त्याच्यासाठी सोपं होऊन जाईल. नक्कीच सोपं आव्हान होणार आहे. पण या सामन्यामध्ये काय घडणार आहे पाहणं फार गरजेचं आहे. स्ट्रायकर एंडला आता उभा असणार आहे तो फलंदाज बंटी पेंढारे आणि नॉन स्ट्रायकर एंडला संजय सोळंकी अर्थात इतकू. 18 चेंडू 26 धावांची गरज आहे. आपण बघतोय एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. 47 धावांच्या पाठला करताना 12 चेंडू मध्ये 21 धावा आतापर्यंत आल्यात. पण अजूनही अर्धी लढाई जिंकणं बाकी आहे मस्कर साहेब. कारण येणारे 18 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती
21 धावांची. 18 चेंडू 21 धावांची गरज. हा चेंडू कडे कडे स्ट्रोक लगावलाय. मिडविकेटच्या डोक्यावरनं मारलेला सुंदर असा हा फटका. पण या चेंडूवरती आपण बघतोय धावा किती मिळणार हे पाहणं फार गरजेचं आहे. कारण फटका तर चांगला होता या चेंडूवरती. फटका चांगला होता आपण बघतोय या चेंडूवरती. काय थांबा. येस येस आपण बघतोय या ठिकाणी निर्णय पेंडिंग आहे. तसं बघायला गेलं तर या चेंडूवरती किती धावा मिळतील हे ज्यावेळेस अंतिम निर्णय होणार त्यावेळेस आपल्याला समजणार आहे. विश्वजित ठाकूर तिथे उभा आहे. त्यानं या ठिकाणी असं म्हणतात की प्रयत्न केलेत. कारण आपल्याला इथे दिसत नाहीये नेटचं आपल्याला दिसत नाहीये. इथे डीजे असल्यामुळे थोडीशी आपल्याला या ठिकाणी अडचण निर्माण झाली आहे. पण या चेंडूवरती धावा किती येतील हे पंचांनी आम्हाला सांगायचं आहे. किती धावा किती काढल्या? 2 काढल्या का सर? ओके. एक धाव या चेंडूवरती मिळते. पंढरीनाथ पवार साथी स्कोरर माझे 22 धावा धावफलकावरती येतात. 17 चेंडू अजूनही बाकी आणि 25 धावांची गरज आहे. 17 चेंडू 25 धावा. एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. चांगली लढत, चांगली झुंज, एक चांगला कडवा सामना. त्या सामन्याची प्रेक्षक अपेक्षा करतात आणि रायगड लॉर्ड्स म्हटल्यानंतर प्रेक्षकाला जशी अपेक्षा असते ना बंडू वस्कर, तसा अपेक्षेप्रमाणे चालू असलेला हा सामना. शेवटच्या 17 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे. ती अजिंक्य स्पोर्ट्स कालापूर संघाला. इकू अजूनही मैदानावरती उभा आहे. नॉन स्ट्रायकर एंडला आपण बघतोय बंटी पेंडारेला मागे धाडलाय. या इकूनं त्याला ओळखलंय की या सामन्यामध्ये चांगले झुंज बघायला मिळणार. यासाठी आपण शेवटपर्यंत राहणं गरजेचं आहे. शेवटचे 16 चेंडू शिल्लक आणि गरज आहे 25 धावांची. 16 चेंडू 25 धावा. चांगला फटका लगावला. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. बॅक म्हणजे मागे जाऊन पकडण्याचा चेंडू प्रयत्न केला पण चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय आणि या चेंडूवरती धावा मिळत आहेत. या 4 धावांच्या बरोबरीनं येणारे चेंडू शिल्लक आहेत 15 आणि गरज आहे ती 21 धावांची. या दरम्यान दापोली ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय सुभाष शेठ म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेला मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं. गोलंदाज हा चेंडू कडक लगावला. मिडविकेटच्या डोक्यावरून मारलेला. इक्कूच्या बॅट मध्ये खोल म्हणतो. इक्कू अजूनही खेळत नाहीये चांगला. हा इक्कूनं या सामन्यामध्ये चांगला खेळ केलाय. तमाम प्रेक्षकांच्या मनात जिंकले इक्कूनं. या 6 धावांच्या बरोबरीने सामना पुन्हा एकदा एकतर्फी होण्याची चिन्ह जास्त वाटतात. शेवटचे चेंडू शिल्लक 14 आणि गरज आहे ती अजिंक्य स्पोर्ट्स कालापूर संघाला 15 धावांची. 32 धावा धावफलकावरती येत आहेत. आपण प्रेक्षकांना एक विनंती करूया ज्यांच्या बाईक्स 4 व्हीलर्स रस्त्यामध्ये असतील त्यांनी साईडला कराव्यात. थोड्याच वेळात भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेलचे विद्यमान तरुण तडफदार एक कर्तव्यदक्ष आमदार सन्माननीय प्रशांत दादा ठाकूर यांच्या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण होईल. 14 चेंडू आणि 15 धावांची गरज. 14 चेंडू 15 धावा. मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत या चेंडूवरती धावा मिळत आहेत त्या 1 आणि या एका धावेच्या बरोबरीने 47 धावांचा पाठलाग करताना एकूण धावसंख्या होती धावफलकावरती ती 1-33. अजूनही 13 चेंडू शिल्लक आणि 14 धावांची गरज. 13 चेंडू 14 धावा. सामना आपण बघतोय बंडू बसकर पण कंपल्सरी चेसिंग आहे. 71 विकेट. या ठिकाणी गोलंदाजीमध्ये अगदी चांगली कामगिरी करणारा उरत संघ का या ठिकाणी मागे पडला या सामन्यामध्ये. एखादी विकेट महत्वाची आहे या सामन्यात. उरण संघाला विकेट महत्वाची आहे पण बंटी पेंडारेनं मारलेला सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेपलीकडे कडक स्ट्रोक लगावला. एक षटकार. चेंडू आणि 8 धावा
होताच, पण जुन्नर प्रीमियर लीग जी एक सगळ्यात मोठी प्रीमियर लीग झाली, ज्या प्रीमियर लीगचा हिरो होता विश्वजित ठाकूर, त्याचा संघ ज्या विश्वजित ठाकूरनं दुबई, कतार, ओमान अशा देशामध्ये चांगला खेळ, विश्वजित ठाकूर काहीतरी कमाल करणार, त्या विश्वजित ठाकूरनं आता सिद्धी करवलेला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक कमावलं, तो विश्वजित ठाकूर काहीतरी चांगली कामगिरी करणार, तमनातला पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला विघोडे संघाचा विश्वजित काहीतरी चांगला खेळ करेल, पण आता असं काही होत नाहीये. शेवटचे 12 चेंडू बाकी आणि गरज आहे त्या 8 धावांची. नक्कीच 12 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. बंडू मस्कर सांगतायत की मी दुबई भ्रमण केलंय आणि कतार, कुवेत, लिबिया, मायदा हा चेंडू आपण बघतोय. थोडासा वेगळा क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, हिंकूचा थोडासा प्रयत्न हा फसलाय. तिथून बाईक्स वगैरे काढावे मला पाहुणे या ठिकाणी येत आहेत. ज्यांच्या ज्यांच्या गाड्या रस्त्यामध्ये असतील त्यांनी थोडासा रस्ता आम्हाला खुला करून द्यावा. थोड्याच वेळामध्ये आपण बघतोय, ज्यांची आपण वाट बघतोय असे सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या ठिकाणी आपण होत आहे. हा चेंडू चांगला फटका मिड विकेटला मारलाय. चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू पर्यंत 1 धाव या चेंडूवरती मिळते आणि या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती त्या धावफलकावरती 40 धावफलकावरती येतात. एक चांगला खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतो. 7 धावांची गरज आहे. बंडू मस्कर मला सांगतात की शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 10 आणि गरज आहे 7 धावांची. मी दापोलीचे सरपंच सन्माननीय सुभाष म्हात्रे साहेब आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं. हा चेंडू हलक्या हाताने कट केला. आता बघा चांगला खेळ बघायला मिळतोय. स्करकट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय 4 धावांसाठी आणि या 4 धावांच्या बरोबरीनं 47 धावांचा पाठलाग करताना अजिंक्य स्पोर्ट्स खोपोली संघ 1 बाद